चला दोन्ही फलंदाज खेळपट्टीकडे जा, तिथे तुम्हाला मात्र चेंडू निवडायची संधी देईल. दोन्ही चेंडू पंचांकडे आहेत, तरी सलामीची जोडी गेले मैदानाकडे. आपण पाहतोय प्रथमेश गौरव आणि सुनील दरोडा. गौरव मध्ये आणि सुनील दरोडा. मागच्या सामन्यात गौरवला आपण खेळ करताना पाहिला, खूप चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिली. आता देखील त्याच पद्धतीची फलंदाजी करावी लागेल, कारण समोर ताकदवान संघ आपण पाहतोय धुलेवाडी. आणि या सामन्यामध्ये आपण पाहतोय एकीकडे बांगरवाडी आणि एकीकडे अंतट संघ देखील या शृंखलेसाठी उपस्थित झाले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. अंतट नीट संघाकडून आपण पाहतोय कर्जत तालुक्यातील एक गुणवान गोलंदाज म्हणून किरण करडे उपस्थित झाले. त्यांचे देखील सहर्ष स्वागत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे पॉइंट ऑफ स्लिपला मध्ये किरण होता, तिथे मात्र त्याला काढून आता मात्र मिडॉन वरती तैनात केलाय. आणि पॉवर प्लेचा सर्कल जो आखला, त्या सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय लेग साइडच्या दिशेला 2 क्षेत्ररक्षक तैनात केलेत. ज्याप्रमाणे गोलंदाज सांगत त्याप्रमाणे मात्र इतर क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. एक अनुभवी संघ आहे धुलेवाडी संघ आपण पाहतोय. पुन्हा बदल करण्यात आलाय. गोलंदाज सांगतोय मला लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात पाहिजे, आणि एक आपण पाहतोय लॉंग मिड विकेट वरती क्षेत्ररक्षक तैनात असेल. कल्पेश गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. समोर असेल धोत्रेवाडी संघाचा आक्रमक फलंदाज गौरव मध्ये. आता मात्र चांगला चेंडू ओव्हर स्टेप, नक्कीच फ्री हिट असेल. ओव्हर स्टेप चेंडू हाताळला. पहिला चेंडू अगदी लाईनच्या पुढे जिथे सीमा ओलांडली आणि तिथे मात्र नो चेंडूची घोषणा झाली पंचांच्या माध्यमातून. ओव्हर स्टेपचा चेंडू पहिल्याच चेंडूवरती आपण पाहायला मिळाला. चांगला चेंडू हाताळला होता. निर्धाव चेंडूची देखील घोषणा झाली होती, दरम्यान पंच आम्हाला सांगतायत नो चेंडू. आणि तिथे मात्र एक धाव फुकटची धाव फलकावरती वाढवली जाईल. आता मात्र फ्री हिटचा चेंडू मिड विकेट वरती क्षेत्ररक्षक तैनात, परंतु फायदा होणार नाहीये. हा झेल मात्र ग्राह्य धरला जाणार नाही, कारण इथे मात्र फ्री हिट होता. थोडासा नाराज असेल स्वतःवरती गोलंदाज, कारण पहिला चेंडू इतका चांगला सुंदर हाताळला होता, परंतु पाय मात्र आपले कंट्रोल मध्ये नसल्या कारणाने अगदी ती सीमा होती जी लॉबी आखली, त्या लॉबीच्या पलीकडे बाय मात्र. आता मात्र पुन्हा चांगला चेंडू देखील हाताला. यॉर्करचा चेंडू, संधी आहे झेलची, परंतु झेल मात्र सुटलाय आणि त्याच्यावरती 2 धावा मात्र चांगली रनिंग करत असताना खेळपट्टीवरती 2 धावा पूर्ण केल्या गौरव आणि सुनील या दोन्ही फलंदाजांनी. आतापर्यंत चेंडू फेकले गेले 2 आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 4. सुनील अगदी अंधेरी फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. संपर्क होत नाही चेंडू आणि फलीचा. अगदी पंचांना सांगतोय 1 बाउन्स आहे का, परंतु नाहीये. परफ्यूम डिलिव्हरी होती, 1 बाउन्स आहे. नक्कीच लेग पंच सांगतायत 1 बाउन्स द्यायचे. अतिरिक्त बाउन्स होता या चेंडूवरती. आता मात्र पुन्हा शरीराचा वेध घेणारा चेंडू होता.
कुठलीही धाव नसणारे स्लोअर चेंडू होता, त्याच्यावरती बॅट फिरवली गेली परंतु उशिराने हजेरी झाली चेंडूची आणि बॅट मात्र फिरून गेली होती. चेंडू आतापर्यंत फेकले गेले चार चार चेंडूमध्ये 4 धावा धोत्रेवाडी संघाच्या पाहायला मिळत आहेत. नक्कीच जोरदार आफिल इथे पाहायला मिळते. नसेल परफ्यूम डिलिव्हरी आहे. परफ्यूम डिलिव्हरी कशाला सांगतात, जेव्हा नाकाच्या करून चेंडू जेव्हा पास होतो तो परफ्यूम डिलिव्हरी असतो, तो नो बाउन्सर नसतो. ज्यावेळी एक्स्ट्राची उंची डोक्याच्या वरून चेंडू जेव्हा जातो तो बाउन्सर चेंडू असतो, याची दक्षता घ्या. इथे मात्र अगदी डावखरे आत्ताचा गोलंदाज कल्पेश आपण पाहतोय, चेंडू पडता क्षणी नॅचरल शिंग इथे करत असताना पहिला शेवटचा चेंडू चेंडू पडता क्षणी बाहेरच्या दिशेने वलन घेतला आणि तिथे मात्र सलगचे 3 चेंडू निर्धाव खेळताना 4 चेंडू निर्धाव खेळताना पाहायला मिळाला सुनील दरोडा हा फलंदाज. आणि धावसंख्या स्थिर जाऊन राहिले 4 या अंकावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अजूनही 2 षटक उर्वरित आणि 2 षटकांमध्ये किती धावा जमविल धोत्रेवाडी संघ धुलेवाडी संघाच्या विरोधात. जाऊया खिलपट्टीकडे. इथे मात्र गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज कमलाकर गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. अगोदरच्या सामन्यात आपण पाहिला चांगली कामगिरी केली होती कमलाकरने. आता समोर असेल गौरव उर्फ सोन्या यांनी देखील चांगली फलंदाजी केली होती आणि त्या फलंदाजीची गरज आहे धोत्रेवाडी संघाला. आता मात्र पायावरती चेंडू होता, तिथे मात्र चेंडू खाली फलंदाज पाहायला मिळाला. बॅटची कडा चांगला चेंडू संपर्क आणि झालाय फलीचा आणि चेंडू गेला स्क्वेअर लेग रिजन मध्ये आलाय तो चौकार. अगदी चेंडू खाली जाऊन चेंडूला उडवला. स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक नव्हता आणि तिथे मात्र 4 धावा मिळवण्यात यश प्राप्त केलं गौरव मध्ये या फलंदाजाने. पहिल्या चेंडूवरती चौकार म्हणजे कमबॅक केलाय गौरव मध्येने. आता पुन्हा तोच चेंडू पायावरती चेंडू पुन्हा पाहायला मिळाला. कार्पेटच्या साह्याने चेंडूला ढकलून दिलाय आणि तिथे पुन्हा चौकार पाहायला मिळतोय आणि 4 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 12 या अंकावरती. कमलाकर चांगली गोलंदाजी करत होता परंतु नजर लागली या गोलंदाजाला. अगोदरच्या षटकात 3 धावा फक्त खर्च केल्या होत्या परंतु या षटकामध्ये आपण पाहतोय 2 चेंडूमध्ये 8 धावा खर्च करतोय. कारण समोर फलंदाज गौरव मध्ये ह्या आजच्या दिवसातील मेन इन फॉर्म मध्ये असलेला फलंदाज आपण पाहतोय. धोत्रेवाडीचा हा फलंदाज गौरव मध्ये ज्याच्या फलीतून 3 चेंडूमध्ये 9 धाव आपल्याला पाहायला मिळाल्या. एकीकडे 5 चेंडूमध्ये एकच धाव काढले ती सुनील दरवडा. नाराज असेल स्वतःवरती कारण चांगला आक्रमक फलंदाज आहे, ताकदवर फलंदाज आहे परंतु आज मात्र फलीचा आणि चेंडूचा तितकासा चांगला संपर्क सुनीलच्या माध्यमातून पाहायला मिळत नाही. आता मात्र चांगला फटका, क्षेत्ररक्षक तैनात, कुठली चुकी होणार नाहीये, पकडला जाईल, झेल संपवला गौरव मध्येचा खेळ. आणि आता इथे मात्र ओंडाऊनच्या भूमिकेत आपण पाहतोय किरण गावंडा खेळपट्टीकडे तैनात होताना. किरणला आपण पाहतोय
वन डाऊनच्या भूमिकेत मागच्या सामन्यात देखील काही धावा करू शकला नाहीये. कोणतीच धाव न करता माघारी परतला, शून्यावरती माघारी परतला होता. आज मात्र जबाबदारी असेल, कारण धावसंख्या आपण पाहायला गेलो तर 12 ही धावसंख्या धावफलकावरती लागली गेली आहे 1.3 चेंडूच्या समाप्तीनंतर. आणि इथे मात्र स्टेप आउट केलाय. ज्याप्रमाणे पहिल्या षटकात बाद झाला होता तिथेच झेल उडाला होता, परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात नसल्या कारणाने तिथे मात्र बाल बचावला गेलाय. झेल मात्र जमिनीला दान झाला आणि तिथे 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या किरण आणि सुनील या जोडीने. आणि 2 धावेच्या मदतीने आपण धावफलक पाहतोय 14 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. अजूनही 8 चेंडू उर्वरित आहेत या पारीतले आणि या पारीमध्ये किती धावा जोडू शकेल सुनील आणि किरण, दोन्ही आक्रमक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात खेळपट्टीवरती. आता मात्र चांगला चेंडू, ज्याप्रमाणे चेंडू पडला त्या क्षणी निघून गेला यष्टीरक्षकाकडे आणि तिथे कुठलीही धाव पाहायला मिळाली नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता कमलाकरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 5 चेंडूंची समाप्ती झाली, धावा खर्च केल्या त्या 10, एक विकेट देखील कमवले. आता मात्र यॉर्करचा चेंडू, खोलातला चेंडू खणून काढलाय आणि तिथे 1 धाव मिळाली. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नांती इथे मात्र किरणला माघारी परतावं लागेल. पंधरा धावा धावफलकावरती आपण पाहतोय 2 विकेटच्या मोबदल्यात 2 षटकांच्या समाप्तीनंतर अजूनही एक उर्वरित 6 चेंडू आणि 1 षटक, म्हणजे 1 षटक उर्वरित आहे, 6 चेंडू उर्वरित आहेत. त्या चेंडूवरती किती धावा जमवतील आणि ती जबाबदारी असेल सुनील दरवडाकडे, कारण आक्रमक फलंदाज आहे, त्याच्या फलीतून मोठ्या फटक्यांची गरज आहे, नितांत गरज भाजले धोत्रेवाडी संघाला. येणारे 6 चेंडू किती धावा जोडील, जास्तीत जास्त धावा जोडण्याचा प्रयत्न असेल, कमीत कमी 20 धावा या धावफलका षटकामध्ये पाहायला मिळतील का. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज नितीन पियुष. इथे मात्र पहिला चेंडू, त्याच्यावरती आक्रमण, परंतु फटका फसलाय आणि इथे मात्र माघारी परतावा लागेल सुनील दरवडा या फलंदाजाला. अगदी कुठेतरी वाटला होता सुनीलच्या फलीतून आपल्याला धावा पाहायला मिळतील, परंतु इथे मात्र पियुषने चांगली गोलंदाजी केली आणि पहिल्याच चेंडूवरती इथे जाळ्यात अडकवला सुनील दरोडाला. लालच दिली होती, समोर चेंडू फेकला होता, टायमिंग झुललं नाही आणि ताकद एक्स्ट्राची खर्च करत असताना सुनील दरोडा आपल्याला पाहायला मिळाला, परंतु चेंडू मात्र हवेत लटकला, फसवला गेला पियुष या गोलंदाजाच्या माध्यमातून सुनील दरोडा या फलंदाजाला. आता मात्र कार्पेटच्या सहाय्याने चांगला फटका इथे आपल्याला दर्जेदार फटका पाहायला मिळाला. तिथून नितीन क्षेत्ररक्षक तैनात होता, तिथे 3 धावा, 3 धावा पूर्ण केल्या. 3 धावेच्या मदतीने धावफलक 18 या अंकावरती जाऊन पोहोचला. अजूनही उर्वरित 4 चेंडू असतील, 4 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा जोडतील का प्रवीण आणि ऋतिक हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो खेळपट्टीकडे. इथे मात्र समोरच्या दिशेने मिड विकेटच्या डोक्यावरून हा फटका खेळलाय, तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात, एकच धाव आपल्याला पाहायला मिळाली. दुसरीचा प्रयत्न, इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय. अगदी गोलंदाजाकडे चांगला थ्रो फेकी केला होता,
तो कलेक्ट करता आला नाही आणि तिथे मात्र तिथून चेंडू निसटला. एसटी रक्षक तिथे पोहोचला, तिथून त्याच्या हातातून देखील दुसऱ्या अटेम्प्टमध्ये चेंडूला पकडण्यात आलं. जोपर्यंत चेंडू फेकला कलेक्ट होईल तोपर्यंत इथे मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या धावफलकावरती. धावा मात्र 2 ने वाढेल, धावसंख्या जाऊन पोहोचली 20 या अंकावरती. अजूनही उर्वरित 3 चेंडू प्रवीणच्या कडून अपेक्षा असतील धोत्रेवाडी संघाला, त्या अपेक्षा पूर्ण करेल का? कार्पेटच्या साहाय्याने पुन्हा चेंडूला ढकलून दिला, तिथे मात्र खराब क्षेत्ररक्षण. चेंडू मात्र अगदी चकून 2 क्षेत्ररक्षकाला निघून गेला. बाउंड्रीचा वेध घेणारा हा फटका होता आणि तिथे 4 धावा पाहायला मिळाल्या. धावफलक जाऊन पोहोचला 24 या अंकावरती. दोन चेंडू असतील. आपण पाहिलं होतं अंजप विरुद्ध धोत्रेवाडी संघ शेवटपर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेला होता, कारण ताकदीची गोलंदाजी आहे धोत्रेवाडी संघाची आणि त्या ताकदीचा वापर करावा लागेल येणाऱ्या पुढच्या. इथे पुन्हा कार्पेटच्या साह्याने आणि इथे मात्र आपण पाहतोय एसटीच्या मागे 2-2 क्षेत्ररक्षक म्हणजे एसटी रक्षक आणि त्याच्या पाठीमागे अजून एक क्षेत्ररक्षक आपण पाहिला. सरळ रेषेत 2 क्षेत्ररक्षक सापडलेत. पंचांनी इथे मात्र दंडित केलंय आणि तिथे मात्र नो चेंडूची घोषणा झाली. त्याच्यावरती 2 धावा म्हणजे नो प्लस 2 धावा अशा धावफलकावरती धावा मात्र 3 ने वाढेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 27 या अंकावरती. नक्कीच जी खेळपट्टी नाही अजिबात ऑफ स्लिप मध्ये जो क्षेत्ररक्षक आहे काही सांगू नकोय तू, नंतर रिव्ह्यू बघ घरी गेल्यानंतर. नक्कीच तू एसटीच्या पाठीमागे होता. फ्रीडचा चेंडू होता, त्याच्यावरती संपर्क होत नाहीये प्रवीण कडून आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. फ्रीडचा चेंडू संधी होती त्याच्यावरती धावा जमवण्याची, परंतु संपर्क झाला नाहीये. धावसंख्या स्थिर असतील 27 या अंकावरती जाऊन पोहोचलाय धावफलक धोत्रेवाडी संघाचा. आता मात्र खोलातला चेंडू त्याच्यावरती प्रहार. क्षेत्ररक्षक दूरवर आहे, जोपर्यंत पोचेल उचलेल फेकील पर्यंत 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. आता इथे मात्र तिसऱ्या धावेचा अटेंड, परंतु तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र धावाच्या स्वरूपात विकेट मात्र बहाल केले आणि धाव संख्या आपण पाहतोय 29 या अंकावरती. येणारे 18 चेंडू 30 धावांची गरज असेल धुळेवाडी संघाला. नक्कीच कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग हा नियम म्हणजेच पुन्हा धुळेवाडी संघाला 2 धावांची पेनल्टी असेल. ड्रेस कोड नाही आहे धुळेवाडी संघाकडे, त्या कारणास्तव पुन्हा 2 धावांची पेनल्टी म्हणजेच 29 + 2 म्हणजे 31 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात.
चला यानंतर होणारा सामना अंतरनीड विपक्षात बांगरवाडी. चला नाणेफेकीसाठी यायचे टॉसबॉक्स मध्ये. आपण इथे पाहतोय सामना एकीकडे धुलेवाडी एक विपक्षात धोत्रेवाडी. धोत्रेवाडी संघाने प्रथमतः 31 धावा जमवल्यात. 32 धावांचा लक्ष्य आहे टीम धुलेवाडी संघासमोर. येणारे 18 चेंडू सलामीची जोडी पाहतोय कमलाकर आणि पियुष. मागच्या सामन्याचा विचार करायला गेला तर ह्या जोडीने कोणती विकेट न गमावता अगदी चांगली भागीदारी रचली आणि सहजरित्या रन चेसिंग आपल्याला पाहायला मिळेल या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. आता देखील त्याचप्रमाणे फलंदाजी करावी लागेल कारण समोर गोलंदाजीचा विचार करायला गेला तर धोत्रेवाडीकडे चांगली गोलंदाजी आहे. दरम्यान आपण इथे आमंत्रित करतोय धोत्रेवाडी आंतरनीड संघ इथे उपस्थित झालाय. त्यांचा संघनायक इथे उपस्थित झालाय. तरी विनंती करेल मी बांगरवाडी संघाला कमी बांगारी यायच्या नाणेफेकीसाठी. बांगरवाडी संघाने नाणेफेकी जिंकले. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय म्हणजे फलंदाजी करावी लागेल आंतरनीड संघाला. आपण पाहतोय पियुष डावकरे आताचा फलंदाज सलामीला गेलाय. ऑन स्ट्राईक असेल नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय कमलाकरला आणि गोलंदाजी मार्कवरती पाहतोय पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी सुनील दरवडा. पहिला चेंडू अगदी कार्पेटच्या साह्याने ढकलून दिलाय परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता. बघा चांगले सुंदर क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. जिथे चेंडू जाईल त्यांना माहिती आहे तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात केलाय. पॉवर प्ले षटकामध्ये आपण पाहतोय तर 30 सर्कल आहे. त्या सर्कलच्या बाहेर दोनच क्षेत्ररक्षक ठेवले जातात. ते देखील इतक्या चांगल्या सुंदर रीतीने क्षेत्ररक्षण सजवलं होतं. मला तर वाटलं पहिल्या चेंडूवरती चौकार आला की काय परंतु ज्यावेळी मान वळवली तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता आणि तिथे मात्र एकच धाव पाहायला मिळाली. पियुष देखील अचंबित झाला असेल. पॉवर प्लेचा षटक इतका चांगला फटका त्याच्यावरती धावा मिळणे अनिवार्य होता परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात अगदी अडथळा निर्माण केला. सोन्या गौरव मध्ये तिथे तैनात होता. एकच धाव खर्च करत असताना दुसरा चेंडू कमलाकर खेळत असताना आपण पाहतोय निर्धाव चेंडू खेळून बसलाय. आता पुन्हा चांगला चेंडू चेंडू हवेत क्षेत्ररक्षक तैनात गौरव. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं गौरवने देखील 2 झेल सोडल्या होत्या. एक झेल सोडली होती माफी असावी आणि ते मात्र ज्याप्रमाणे झेल आला कॉन्फिडन्स होता त्याच्याकडे. झेल खाली स्वतः उभा राहिला कुठली घाई गडबड दिसून आली नाही आणि तिथे मात्र झेल बाद करत असताना माघारी परतलाय कमलाकर हा फलंदाज. कमलाकरला आपण माघारी जाताना पाहिलाय. मागच्या मॅचचा हिरो तो मात्र इथे थोडासा नाराज करत असताना संघाला अगदी पवेलियनकडे रवाना झालाय. आता मात्र त्याची जागा भरून काढण्यासाठी आपण पाहतो नितीन मयूर माफी असावी मयूर मात्र खेळपट्टीकडे रवाना झालाय. अरे कसा विसरला जाऊया पुन्हा खेळपट्टीकडे आपण जातोय जिथे आतापर्यंत 3 चेंडू संपुष्टात आलेत. वन डाऊनच्या भूमिकेत आपण पाहतोय मयूरला. समोर गोलंदाज सुनील चांगल्या रीतीने गोलंदाजी करतोय.
आता मात्र खराब चेंडू हाताला जातोय, अगदी पायावरती चेंडू फेकण्याचा प्रयत्न होता, पायचित्त करण्याचा प्रयत्न आढळून आला, परंतु त्याच्यावरती अपयशी ठरला आणि चेंडू मात्र निघून गेला. स्क्वेअर लेग रिजन मध्ये आलाय तो दर्जेदार चौकार. आता मात्र समोर फटका, फटका फसलाय की काय, परंतु नाहीये. इथे मात्र मयूरच्या फलीतून आलाय तो दर्जेदार षटकार. पुन्हा चांगला फटका, क्षेत्ररक्षक तैनात आहे गौरव, चुकी करणार नाहीये, चेंडूला अडवतोय तिथे मात्र, परंतु 2 धावा रोखू शकला नाहीये. 2 धावेच्या मदतीने धावफलक आतापर्यंत जाऊन पोहोचलाय 13 या अंकावरती. 10च्या सरासरीने धावा कुठाच्या होत्या, माफी असावी, 13 धावांची गरज होती पॉवर प्लेच्या षटकामध्ये, कारण येणारे 12 चेंडू 20ची गरज असेल आणि ह्या षटकामध्ये कमीत कमी 10 धावा कुटाव्या लागतील. सरासरी देखील 10ची आहे. येणारे 12 चेंडू 20 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती पाहतोय आदेशला आपण. डावखुर हाताच्या फलंदाजाच्या विरोधात उजव्या हाताचा गोलंदाज आदेश मात्र गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेटने मारा करेल डावखुर हाताच्या फलंदाजाच्या विरोधात. इथे मात्र गोलंदाजीचा दर्जा वाढवावा लागेल. ज्याप्रमाणे गोलंदाजी आहे आदेशची, खूप चांगली गोलंदाजी आहे, तितक्याच ताकदीची गोलंदाजी करावी लागेल, कारण इथे दुलेवाडी संघ हवी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र पहिला चेंडू चांगल्या रीतीने फेकला होता, त्याच्यावरती कुठलाही संपर्क झालाय फली आणि चेंडूचा चांगला संपर्क जमला नाही, परंतु एक धाव मात्र मिळेल पियुष या फलंदाजाला. चेंडू पडता क्षणी अगदी बाहेरच्या दिशेने इतका गतिमान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, तिथे पियुष देखील बघतच राहिला चेंडूकडे आणि एक धाव मात्र जमवत असताना पुन्हा ज्याने एक चौकार एक षटकार ज्याच्या फलीतून आपल्याला पाहायला मिळाला, 3 चेंडू ते 12 धावींवरती खेळतोय तो फलंदाज. इथे मात्र मयूर अगदी ऑफ एसटीच्या बाहेर, अजून देखील पाय आहे, शफल झालाय आणि शफलची रेष आहे मित्रांनो, याची दक्षता घ्या. शफलसाठी दुसरी लॉबी आखले आणि इथून देखील शेवटपर्यंत तू पाय उचलला नाही, ऑफ एसटीच्या बाहेर तुझा पाय होता आणि तिथून तो फटका खेळण्याचा प्रयत्न केला. अगदी वाद घालायचा नाहीये पंचांशी. पंचांचा निर्णय अंतिम राहील, नक्कीच यामध्ये कुठलाही वाद नसेल. बघा इथे मात्र चांगला फटका, सचिन तिथे रोखू शकला नाही या फटक्याला आणि चेंडू मात्र गेलाय पॉइंट क्षेत्राच्या डोक्यावरून, आलाय तो चौकार आणि चौकाराच्या साह्याने आपण धावफलक पाहतोय 18 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. 32चा पाठलाग करायचा आहे. 32चा पाठलाग करत असताना आतापर्यंत धावा मात्र आपण धावफलकावरती पाहतोय 18. नऊ चेंडू 14ची गरज असेल. आता मात्र इथे एष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू मात्र आदेशच्या माध्यमातून फेकला गेलाय. इथे मात्र उत्तर नव्हता, इथे प्रश्न विचारला गेला होता आदेशच्या माध्यमातून मयूर या फलंदाजाला, त्याचं मात्र उत्तर नसल्या कारणाने मयूर मात्र माघारी परत असताना आपण पाहतो एसटी ऑफ एसटी मात्र उदलत असताना विकेटची कमाई करून देतोय संघासाठी. म्हणजे येणारे 8 चेंडू आणि 14ची गरज असेल.
कल्पेशला पाहतोय आपण चौथ्या क्रमांकावरती खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय कल्पेश हा फलंदाज जो चौथ्या क्रमांकावरती आलाय आणि इथे चौथ्या क्रमांकावर येत असताना पाचवा चेंडू त्याला खेळायचे धावफलकावरती धावा आपण पाहतोय 18 अजूनही 14 धावांची गरज आहे येणारे 8 चेंडू आणि 14 धावांची गरज 2 चेंडू चांगल्या रीतीने हातलावे लागतील तर कल्पेश या फलंदाजाला 2 चेंडूवरती आक्रमण करत असताना धावा जमेल का इथे मात्र पुढ्यातला चेंडू आणि चेंडूला उचलला फेकून दिला आणि तिथे मात्र मिड विकेटच्या डोक्यावरून येतोय तो खणखणीत दणदणीत षटकार 7 चेंडू 8 ची गरज अजून देखील सामन्यामध्ये फेरबदल होऊ शकतो कारण धोत्रेवाडी संघाकडे गोलंदाजीचा विचार करायला गेला तर चांगले गोलंदाज आहेत परंतु या 2 दिवसात तितक्या चांगलीची दर्जाची खेळी मात्र धोत्रेवाडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळत नाहीये पुन्हा दर्जेदार फटका चेंडू जाईल कॅमेरामॅनच्या डोक्यावरून स्टेट ड्रायव्हिंगचा फटका आणि तिथे मात्र धावा मिळाल्यात 6 6 चेंडू 2 धाव्यांची गरज असेल गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू किरणला